अरे अर्जुन, किती काम करतोस रे तू? आज तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचं आहे, तरी पण तू सकाळीच शेतात जाऊन आला. कधीतरी थोडा आराम करत जा. शांताबाई गायला चारा घालत असलेल्या अर्जुनला म्हणाल्या. आई, आज शेतात पाणी देणं गरजेचं होतं, नाहीतर पीक कोमेजलं असतं. तुला तर माहीत आहे ना, मी शेताच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा करत नाही. आपण जर तसं केलं तर लोकांना खायला चांगलं धान्य कसं मिळेल? अर्जुन म्हणाला. बरं बाबा, मी टाकते राणीला चारा. जा तू तयारी कर. आज जरा बरे कपडे घाल, नाही तर रोज शेतात घालून जायचेच कपडे घालशील. शांताबाई म्हणाल्या. हो हो आई, तो नवीन शिवलेला ड्रेस आहे ना, आज तीच घालायचं म्हणतोय. अर्जुन म्हणाला. होय, तेच घाल. त्या कपड्यामध्ये तो अगदी राजबिंडा दिसतोस. तुला माहीत आहे ना, मामा बोलत होते मुलगी शहरात राहिलेली आहे, त्यामुळे जरा नीटनेटकंच या म्हणून. शांताबाई म्हणाल्या. होय ग आई, किती वेळा सांगणार तू मला, मुलगी शहरात राहिलेली आहे आणि शिकलेली आहे. इथे आल्यावर तिला कळणारच ना आपण शेतकरी कसे असतो म्हणून. हो रे बाबा, तू जा, नाही तर उशीर होईल. हो आई. राणीला चारा घालून पाणी पण पाज. आपल्याला यायला उशीर झाला तर तिला तहान लागेल, असं म्हणून आत तो निघून गेला. शांताताई, अगं झाली का तयारी? निघायचं आहे आपल्याला. संपतराव आत येत म्हणाले. होय तात्या, झालंच आमचं. अर्जुन, अरे चल, मामा आला बघ. संपतराव म्हणजेच अर्जुनचे मामा. शांताबाई त्याला हाक मारत बोलल्या. सदरा ठीक करत अर्जुन बाहेर आला. कसं दिसतोय मी आई? त्याने विचारले. खूप देखणं दिसतो. चल, आता आपल्याला तिथे पायी पोहोचायला 1 तासाच्या वर लागणार. एक पाण्याची बॉटल घेऊन तिघेही त्यांच्या प्रवासाला लागले. साधारण 12च्या आसपास ते शेजारील खेडेगावात पोहोचले, जिथे ते मुलगी बघायला जाणार होते. तिथे सगळेजण त्यांचीच वाट बघत होते. या या संपतराव, आम्ही तुमचीच वाट बघत होतो, मुलीचे म्हणजे ईश्वरीचे वडील बोलले. त्यांनी बादलीत असलेल्या पाण्याने हातपाय धुतले आणि आत आले. साधारण मातीचे 2 खोल्याचे असते ते घर होते. ईश्वरी, पाहुण्यांसाठी चहा आणि काही खायला घेऊन ये. ईश्वरीच्या वडिलांनी हाक मारली. तशी एक मुलगी हातात ट्रे घेऊन हळूवार चालत आली. तिने सगळ्यांना चहा नाश्ता दिला. अर्जुन तर तिला बघतच राहिला. तिच्या सौंदर्याने त्याला भुरळ घातली. तिने ट्रे खाली ठेवला आणि समोरील गादीवर खाली मान घालून बसली. संपतराव, ही आमची पोर ईश्वरी. तिचे वडील म्हणाले. पोर तर दिकणी हाय आणि शहरात जाऊन शिकलेली पण हाय म्हणता तुम्ही? संपतराव म्हणाले. होय, आमची पोर लहान होती तेव्हापासून तिच्या मामाच्या घरी शहरात होती. आता लग्न करायचंय म्हणून आणले इथं. ईश्वरीचे वडील म्हणाले. पोर लहानपासून शहरात होती, घरकाम तर येत असतील ना व? शांताबाई म्हणाल्या. होय, सर्वच येते माझ्या पोरीला. ईश्वरीची आई म्हणाली. काय रे अर्जुन, पसंत आहे का मग मुलगी? संपतरावांनी विचारले. यावर अर्जुनने लाजून खाली मान घातली. आमच्या अर्जुनबद्दल तर आम्ही तुम्हाला सगळं सांगितलंच आहे. एकटाच आहे. बाप गेल्यापासून सगळी शेती तीच बघतो आणि दरवर्षी चांगलं पीक काढतो. तुमच्या पोरीला कशाची सुद्धा कमी पडणार नाही बघा. संपतराव म्हणाले. ईश्वरीच्या आईने तिला सर्वांच्या पाया पडण्याचा इशारा केला. सांगितल्याप्रमाणे ती सर्वांच्या पाया पडली आणि अर्जुनवर एक कटाक्ष टाकून आत निघून गेली. तिच्या मागोमाग तिची आई सुद्धा आत गेली. ईश्वरी, कसा वाटला तुला मुलगा? पसंत तर आला नव? तिच्या आईने विचारले. मुलगा दिसायला छान आहे, पण शेतकरी असल्यामुळे माझं मन थोडं मागे पुढे करत आहे. ईश्वरी म्हणाले. अगं, तुला काय कळत नाही? आपल्या शेतकऱ्याचे सर तर शहरातील मुलं काय करतील? एकटाच आहे मुलगा, मेहनती बी आहे. तुला काहीच कमी नाही पडणार तिथं. आणि आपल्या घरी तर शेतीचा एक तुकडा नाही, पण तुझ्या नशिबाने तुला 6 एकर शेती मिळत आहे आणि ती पण समधी बागायती आहे. ईश्वरीची आई म्हणाली. ठीक आहे आई, मला पसंत आहे. ईश्वरी म्हणाली. तशी तिची आई खुश झाली आणि ती खबर द्यायला बाहेर आली. आव, आपल्या ईश्वरीला बी समद पसंत आहे म्हटलं, ती बोलली. तर चांगलीच गोष्ट आहे. मग संपतराव, पक्क समजायचं का लग्न? ईश्वरीचे बाबा म्हणाले. होय होय, आमच्याकडून तर पक्कच आहे. संपतराव म्हणाले. ठीक आहे, मग लवकरच चांगला मुहूर्त बघून लग्न उरकून टाकू. ईश्वरीचे वडील म्हणाले. पाहुण्याने निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघाले. संपत दादा, आज तुझ्यामुळे माझ्या अर्जुनला खूप चांगली पोर भेटली बघ. सख्या भावापेक्षा तू मानलेला असून भावाचं प्रत्येक कर्तव्य पार पाडलं. शांताबाई म्हणाल्या. आता एकदा तेवढी सून आणली की झालं आमच्या घरी. तू असा विचार का करतेस ताई? आपला अर्जुनमध्ये काय कमी आहे जी पोर नाही नांदणार? असा पोरगा नशिबवाल्यांनाच जावई म्हणून मिळतो. संपतराव म्हणाले. गप्पा करतच ते संध्याकाळी गावी पोहोचले. अर्जुनने हातपाय धुतले, नवे कपडे काढून रोजचे साधारण कपडे घातले आणि बाहेर आला.
मी एकदा शेतात फेरफटका मारून येतो. अरे आजचा दिवस राहू दे, दिवसभर चालून पाय नाही दुखत का तुझे? नाही आई, या वेळेला शेतातून जनावरं घरी येतात आणि आपल्या शेतात कंपाऊंड नाही, त्यामुळे लगेच गुस्त्यात सगळी नासाडी होते पिकाची. मी जाऊन येतो, तू कर आराम, असं म्हणून तो निघून गेला. पुढच्या महिन्यात ईश्वरी आणि अर्जुनचं लग्न लागलं. लग्नाच्या दिवशी अर्जुन त्याला घ्यायला बैलगाडी घेऊन गेला होता, त्यामुळे ईश्वरी थोडी नाराज झाली होती. पण दुसऱ्या दिवशी तिच्या आईने तिला समजावून सांगितले, त्यामुळे तिने ते मनातून काढून टाकलं. अर्जुनचं एक घर तसं खूप बरं बांधलेलं होतं. कौलाच्या छान 4 खोल्या होत्या, त्यामुळे ईश्वरीला घराबद्दल काही तक्रार नव्हती. दोघांच्याही हातून पूजा झाली आणि आज होती त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र. फुलांनी सजवलेल्या पलंगावर ईश्वरी बसलेली होती. तेवढ्यात हळूच दरवाजा उघडून तो आत आला. त्याने दरवाजा बंद केला आणि तिच्याजवळ जाऊन बसला. तुला मी पसंत तर आहे ना? त्याने विचारले. यावर ईश्वरीने फक्त मान हलवून होकार दिला. तुला माहीत आहे का, आधी आमच्या घरात संडास नव्हतं, पण तू शहरात राहिलेले आहे, त्यामुळे तुला बाहेर जायची सवय नसेल, म्हणून आम्ही आपलं लग्न पक्क झाल्यावर तुझ्यासाठी बनवून घेतलं. अर्जुन म्हणाला. तसं ईश्वरीचं तोंड पडलं. लग्नाच्या पहिल्या रात्री कोण या गप्पा करत असतं का? ती मनातच म्हणाली. हे बघ ईश्वरी, मी एक साधारण शेतकरी मुलगा आहे. माझी तुझ्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की तू माझ्या आईला आणि आपलं घर सांभाळावं. मी शेतात गेल्यावर तू मागून माझ्यासाठी भाकरी घेऊन यावं. त्या बदल्यात मी तुला काहीच कमी पडू देणार नाही. तू मागशील ते देईल मी तुला. मला माहीत आहे तू शहरात राहिलेली आहे, त्यामुळे तुला शेतातील काम येत नसतील. तू काळजी नको करू, तू घर सांभाळलं तरी बस आहे माझ्यासाठी. अर्जुन हे ईश्वरीला म्हणाला. आता ईश्वरी त्याच्या या बोलण्याला वैतागली होती. मी झोपू का? मला झोप येत आहे, ती बोलली. आजची रात्र झोपायची असते होय? आज तर आपण प्रेमाच्या गप्पा करू. तू काही तुझ्याबद्दल सांग, मी काही माझ्याबद्दल सांगतो. तुला काय आवडते ते सगळं सांग मला, असं म्हणून अर्जुनने तिला मिठीत घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी शांताबाई उठल्या. त्याने घरापुढे सडा टाकला, रांगोळी काढली, देवपूजा केली आणि चहा टाकला. आई, चहा दे मला. आता शेतातून आलेल्या अर्जुनने त्यांना हाक मारली. तू शेतात गेला होता? त्यांनी चहाचा कप त्याच्या हातात टेकवत विचारले. होय, सकाळी 5 वाजताच गेलं होतं. तुला माहीत नाही का, आज लाईट सकाळची असते आणि पिकाला पाणी देणं गरजेचं होतं. त्याने चहा घेतला आणि इकडे तिकडे नजर फिरवली. ईश्वरी नाही उठली का अजून? त्याने विचारले. नाही, सुनबाई अजून झोपलीच आहे. झोपू दे तिला, सवय नसते लवकर उठायची आपल्यासारखी. आता हळूहळू सर्व शिकेल ती, शांताबाई म्हणाल्या. शांताबाईची अर्जुनसोबत चहा घेतला आणि स्वयंपाकाला लागल्या. अर्जुन ही गुराढोराचं शेणपाणी करू लागला. साधारण 9 वाजता ईश्वरीला झोपेतून जाग आली. तिने आंघोळ केली आणि बाहेर आली. सुनबाई, उठलीस होय? थांब, तुझ्यासाठी चहा टाकते मी. यावर ती काहीच बोलली नाही. अर्जुननेही शेणपाणी झाल्यावर आता आला. त्याने बघितलं ईश्वरी खाटेवर आरामात बसली होती आणि शांताबाई आज स्वयंपाक करत होत्या. ईश्वरी आईला मदत कर स्वयंपाकात, तो म्हणाला. त्यासाठी आधी तुम्ही गॅस आणा, मला चुलीवर करायची सवय नाही. फू, कारण मला नाही जमणार आणि किती धूर जातो डोळ्यात, ईश्वरी म्हणाली. बरं, मी बघतो उद्या शहरात जाऊन. पण तू करून बघ, तुझ्या घरी तुझी आई बी चुलीवरच करत असेल ना? अर्जुन म्हणाला. ती करत असेल, पण मी लहानपासून शहरात राहिलेली आहे, त्यामुळे मला सवय नाही त्याची. बरं, तू रागाला नको जाऊ, मी आणतो उद्या, असं म्हणून तो शेतात निघून गेला. सुनबाई, मी स्वयंपाक करते तर तू दोन्ही भांडे कर. नंतर आपण अर्जुनसाठी जेवण घेऊन जाऊ शेतात. तिकडून परत येताना भाजीसाठी शेतातून भाजीपाला पण आणू. यावर ईश्वरी काहीच न बोलता कपडे धुवायला लागली. आई ग, या दगडावर कपडे धुवून माझे हात दुखायला लागले, ती बोलली. थोड्या वेळात शांताबाईंनी भाकर बांधल्याने ईश्वरीसोबत त्या शेतात निघाल्या. माझे धने गेल्यापासून माझा अर्जुन सर्व शेती एकटा सांभाळतो. आधी मी पण जात होती त्याच्यासोबत, पण आता माझे पाय काहीच काम करत नाही, म्हणून तो मला शेतात काहीच करू देत नाही. आता तू आली आहेस ना, त्याला थोडी मदत होईल आणि तेवढाच त्याच्या जीवाला आराम भेटन, शांताबाई म्हणाल्या. तुम्हाला म्हणायचं काय आहे? त्यांच्यासोबत एवढ्या उन्हात मी पण काम करू? लहानपणापासून शेतात पायसुद्धा टाकला नाही मी, ईश्वरी ठसक्यात बोलली. बरं, तुला नसेल जमत तर राहू दे, शांताबाई नमतं घेत बोलल्या. थोड्याच वेळात त्या दोघी शेतात पोहोचल्या. ईश्वरीला बघून अर्जुन खुश झाला. त्याने भाकर खाल्ली आणि परत कामाला लागला. सासू सुना घरी परतल्या. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो ईश्वरीसाठी गॅस घेऊन आला आणि सोबत मोगऱ्याचा गजरा सुद्धा.
त्याने त्याच्या हाताने ईश्वरीच्या केसांना तो लावला. याच्या बदल्यात एखादा सोन्याचा दागिना आणला असता तर मला बरं वाटलं असतं, ईश्वरी म्हणाली. यंदा आपल्या शेतात पीक चांगलं निघाल्यावर करू तुझ्यासाठी दागिने, अर्जुन म्हणाला. तशी ईश्वरी खुश झाली. दुसऱ्या दिवशी ती गॅसवर स्वयंपाक तर करत होती, पण फक्त रात्री, कारण सकाळी ती उठायची तोपर्यंत शांताबाईचा स्वयंपाक झालेला असायचा. असेच दिवस जाऊ लागले. शांताबाई आणि अर्जुन ईश्वरीला काहीच बोलत नव्हते. दिवसेंदिवस तिच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. तिच्यासाठी अर्जुनने घरी सर्व सामान आणलं होतं. आधी गॅस, नंतर फ्रीज, कपडे धुवून तिचे हात दुखायचे, त्यामुळे वॉशिंग मशीनसुद्धा. एक दिवस दोघे त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत होते. अहो, तुम्हाला माहीत आहे का, आजकाल तर नवीन मोबाईल निघालेत ना, टच स्क्रीन. तुम्हाला पाहिजे. घरी राहून मला बोर होते, त्याच्यामुळे थोडा टाईमपास होत जाईल माझा. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा शहरात नोकरी करतो. मी आता माहेरी गेली होती तेव्हा ती पण आली होती. तेव्हा सांगत होती ती मला, तिच्या नवऱ्याने तिला घेऊन दिलं आहे म्हणून. ईश्वरी 1-2 महिन्यांनी देईल घेऊन. आताच आईच्या दवाखान्यात पैसे गेले. आता माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, थोडे आहेत ते दवाखान्यासाठी पाहिजेत जवळ, अर्जुन म्हणाला. तशी ईश्वरी त्याच्यापासून दूर झाली. म्हणून मला शेतकरी नवरा नव्हता पाहिजे. तुमच्यासारखे अडाणी असतातच असे. जवळ पैसा आहे तरीसुद्धा मला मोबाईल घेऊन द्यायला नाही बोलतात. तुम्हाला त्यातलं काही कळत नाही, पण मी शिकलेले आहे, मला कळते सगळे. मला उद्याच्या उद्या मोबाईल पाहिजे, नाहीतर मी माहेरी जाते, ती जवळजवळ ओरडण्याच्या स्वरातच म्हणाली. ईश्वरी, तू शांत हो, मी देतो तुला उद्या मोबाईल आणून, अर्जुन म्हणाला. पण ईश्वरीच्या बोलण्याचं त्याला वाईट वाटलं होतं. शिकायची इच्छा त्याची पण होती, पण वडील गेले आणि त्याला शिक्षण सोडून शेती बघावी लागली. पण तरीही तो अडाणी नव्हता. काहीच विचार न करता ईश्वरी मला अशी कशी बोलू शकते? मी शेतकरी आहे म्हणून तिला पसंत नाही का मी? विचार करता करताच त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी तो ईश्वरीसाठी मोबाईल घेऊन आला, ज्यामुळे तिचा त्याच्यावर असलेला राग नाहीसा झाला. ईश्वरी, उद्याच्या दिवस तू लवकर उठ आणि स्वयंपाक कर. आईची तब्येत ठीक नाही. रात्री झोपताना अर्जुन तिला म्हणाला. काय, लवकर उठून माझ्याच्याने नाही होणार? आणि नाटक करत असतील त्या, कामधंदा नाही करावा लागणार म्हणून, ईश्वरी म्हणाली. ईश्वरी, हे काय बोलतेस तू? आई नाटक कशाला करेल? आजपर्यंत तिने कधी तुला लवकर उठ म्हणून तुला एक शब्दानं दुखावलं नाही तिने, आणि तू डायरेक्ट तिला म्हणते की ती नाटक करत असेल, अर्जुन मोठ्याने म्हणाला. त्याचा आवाज बाहेर खाटेवर झोपलेल्या शांताबाईने ऐकला आणि आपल्यामुळे मुलगा आणि सून भांडत आहेत हे बघून त्यांना खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठला तर शांताबाई स्वयंपाक बनवत होत्या आणि ईश्वरी अजून झोपलेली होती. ईश्वरीचं आता हे खूप अति झाले. ईश्वरी, ईश्वरी, त्याने रूममध्ये जाऊन तिला मोठ्याने हाक मारली. तशी ती उठून बसली. तुला कालच सांगितलं होतं ना मी, उद्याच्या दिवस लवकर उठून स्वयंपाक कर. आई स्वयंपाक करत आहे आणि तू अजून झोपलेली आहेस, अर्जुन म्हणाला. ओरडू नका माझ्यावर. मी तुम्हाला कालच सांगितले होते. मला लवकर उठून जमणार नाही, ती सुद्धा आवाज चढवून बोलली. त्या दोघांच्या आवाजाने शांताबाई त्यांच्या रूममध्ये आल्या. अर्जुन, अरे शांत हो, मला काही त्रास नाही, तू उगाच कशाला ओरडतोस तिला? त्यांचं भांडण मिटवण्यासाठी त्या म्हणाल्या. खरं तर सकाळपासून त्यांना चक्कर येत होती. आधी आपणच आग लावून द्यायची, नंतर विझवायचं नाटक करायचं, ईश्वरी सासूला म्हणाली आणि ती आंघोळीला निघून गेली. शांताबाईने अर्जुनला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. संध्याकाळी अर्जुन शेतातून परतला तर ईश्वरी कुणासोबत तरी फोनवर बोलत होती. बाहेरच बसला, पण तिचं बोलणं त्याला सगळं ऐकू येत होतं. तुझं भारी आहे शहरात, इथं तर मेलं फुटकं माझं नशीब, जे मला शेतकरी नवरा भेटला. दिवसभर कामं करावी लागतात, विहिरीवरून पाणी आणावं लागते, खूप वैतागले आहे मी. इथे आपण मागितलेलं काहीच मिळत नाही. तुझं नशीब खूप चांगलं आहे, तुला शहरात नोकरी करणारा नवरा मिळाला, ईश्वरी फोनवर सांगत होती. हे ऐकून अर्जुनचा पारा चढला. आपण तिच्यासाठी एवढं काही करूनही ते आपल्याबद्दल वाईटच सांगत आहे. आता मला हिच्यासोबत नाही राहायचं. जोपर्यंत हिला अद्दल घडत नाही, माहेरी जाऊन दुसऱ्यांच्या शेतात खुरपायला जाईन ना, तेव्हा कळेल हिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने तिला उठवलं. आता आज काय झालं? मला लवकर उठायचं नाही, ती वाकडं तोंड करत बोलली. तू आताच तुझ्या माहेरी जात आहे, चल मी तुला सोडतो. हे काय बोलताय तुम्ही? मी कशाला जाऊ तिथे? ईश्वरी चकित होऊन म्हणाली. कारण आता मला तुझ्यासोबत नाही राहायचं. तुला जेव्हा वाटेल की तू इथे एका शेतकऱ्याची बायको म्हणून राहू शकतेस, तेव्हा परत ये, अर्जुन रागात म्हणाला.
तसा ईश्वरीला धक्काच बसला. अहो हे काय? बस मला काही ऐकून घ्यायचं नाही, तू सामान भर, मी बाहेर वाट बघतोय, असं म्हणून तो निघून गेला. थोड्या वेळाने ईश्वरी तिचं सामान घेऊन बाहेर आली. तेवढ्यात शांताबाई सुद्धा त्यांच्या रूममधून बाहेर आल्या. ईश्वरी, कुठं जात आहे तू? त्यांनी विचारले. ती तिच्या माहेरी जात आहे. मी जातोय तिला सोडवायला, अर्जुन आईला म्हणाला. पण असं अचानक? शांताबाईंनी विचारले. ते मी तुला परत आल्यानंतर सांगतो, तू चल, अर्जुन ईश्वरीकडे बघत म्हणाला. तशी ती त्याच्या मागे चालू लागली. संध्याकाळी तो तिला सोडून परत आला. त्याने शांताबाईंना असे सांगितले. थोड्या दिवसांनी ती गेली आहे. इकडे ईश्वरीनेही घरी सांगितले नव्हते की अर्जुनने रागाने तिला इथे सोडले आहे. असेच 15 दिवस निघून गेले. ईश्वरी, तुला तर आमची परिस्थिती माहीतच आहे ना. रोजच कमावतो आणि तेवढ्यातच खातो. आता तू आली आहेस तर आमचा खर्च वाढला आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर तुझे भाऊ बहीण आमच्यासोबत शेतात येतात. तू जावई बापांना बोलवून त्यांच्यासोबत निघून जा, नाहीतर आमच्यासोबत उद्यापासून शेतात चल, तिची आई बोलली. तशी ती विचारात पडली, कारण अर्जुनने तिला घ्यायला यायला स्पष्ट नकार दिला होता आणि स्वतः तिथं जाणं हे याने तिचा इगो हर्ट झाला असता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिने घरच्यांसोबत शेतात जाण्याचं ठरवलं. तिथे उन्हात पूर्ण दिवस काम करून संध्याकाळी थकून ती घरी आली आणि तिच्या आईने तिला स्वयंपाकात मदत करायला सांगितली. आता तिला तिच्या घराची खूप आठवण आली. लग्नानंतर अर्जुनने तिला एकदाही शेतात नेलं नव्हतं. नाही तिच्याकडून शांताबाईने घरातील जास्त काम करून घेतले होते. दुसऱ्या दिवशी ती सकाळीच उठून परत शेतात जावं लागली. तीच रस्त्यात तिला तिची मैत्रीण भेटली. तिचं लग्न शहरात नोकरी करणाऱ्या मुलासोबत झालं होतं. लतिका, कशी आहेस तू? ईश्वरीने विचारले. काय सांगू ईश्वरी, तुला माझ्या नवऱ्याची नोकरी गेली, त्यामुळे त्यांना दारूचं व्यसन लागलं. ते रोज मला मारहाण करू लागले. कर्ज काढून त्यांनी मला घरातील वस्तू घेऊन दिल्या होत्या. ते कर्ज भरण्यासाठी मी रोज कामाला जाऊ लागले. पण माझा नवरा कुठेच जात नव्हता. घरी राहून फक्त दिवसभर दारू प्यायचा आणि पैसे नाही दिले तर मला मारहाण करायचा. त्यामुळे मी इथं निघून आली. तुझं खूप छान आहे ना, नोकरी जाण्याचं टेन्शन ना काही, शेती आहे तेवढीच राहणार. आमच्यासारखं दुसऱ्यांच्या हाताखाली काम तरी करावं लागत नाही. आपल्या शेतात काम कर आणि सुखी राहा, लतिका म्हणाली. तशी ईश्वरी शॉक झाली. मला तर वाटत होतं शहरातील जीवन खूप छान आहे, पण लतिका तर वेगळंच काय सांगत आहे. ती तिथे काम करायची आणि तिचा नवरा दारू प्यायचा. यांनी मला घरच्या शेतात सुद्धा कधी पाऊल टाकू दिलं नाही. मी जे सांगितलं, मागितलं तर मला आणून दिलं, तरीही मी किती काही बोलत होते त्यांना. मी खूप चुकीचे वागले त्यांच्यासोबत, ईश्वरी मनातच म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने तिचं सामान भरलं आणि तिच्या वडिलांना सासरी सोडायला लावले. अर्जुन तिला बघून खूप खुश झाला. अहो, मला माफ करा, मी खूप चुकीचं वागले तुमच्यासोबत आणि आत्यासोबत, ईश्वरी म्हणाली. मला तुला फक्त तुझी चूक कळून द्यायची होती, जी तुला कळली आहे. मी तुला माफ केलं, अर्जुन म्हणाला. दुसऱ्या दिवशीपासून ईश्वरी सकाळीच उठून सगळी कामं करू लागली आणि अर्जुनसोबत शेतात जाऊ लागली. तिच्यात माहेरवरून परतल्यानंतर आलेल्या या बदलावाने शांताबाई आणि अर्जुन खूप खुश झाले. कथा आवडल्यास कथेला लाईक नक्कीच करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.